तर आज आम्ही चाललोय शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि नारोईचे मम्मी पप्पा पण आले. चल रे पुढच्या वर्षी भेटू डायरेक्ट आता. आणि माझा या वर्षीचा संकल्प आहे की मला येणार आम्ही ना रस्ता उकलो होतो आम्हाला लक्ष आता आहे ना आम्ही एका जंगलाच्या रस्त्याला लागलो. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. मित्रांनो, नवीन वर्षाचा हा आपला पहिला व्लॉग आहे, तर सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात ऍक्च्युली आमची आज 31 आहे. जेव्हा तुम्ही हा व्लॉग बघताय तेव्हा 1 तारीख आहे. तर आज आम्ही चाललोय शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. खूप दिवसापासूनची पप्पाची पण इच्छा होती आणि माझी पण इच्छा होती. सो फायनली आज ड्रीम्स कम ट्रू असं झालंय आमच्यासाठी. आणि आज आम्ही निघतोय, सोबत आरोहीचे मम्मी पप्पा पण आहे आणि आमची होल फॅमिली. आणि खूप जास्त मज्जा करत करत आपण जाणार आहे. आणि आज आपण आपला जो मुक्काम आहे तो खामगावला करणार आहे. शेगावच्या अलीकडे एक गाव आहे, तिथं आपण मुक्काम करणार आहे. कारण शेगावमध्ये मी हॉटेल रूम्सला कॉल केला होता ना, तर तिथं सगळ्या हॉटेल रूम्स बुक होत्या. त्याच्यामुळे मी खामगावच्या तिथं आहे ना हॉटेल एक बुक करून टाकलेली आहे. तर आता टाइम झालाय 4:20. आम्हाला 4 वाजताच निघायचं होतं, पण पप्पा पण शॉपवर आहे. अजून आरोहीचे मम्मी पप्पा पण येत आहे. आता आरोहीचं सुद्धा या ठिकाणी आवरलेलं आहे कम्प्लिटली. आणि मम्मी पण आवडती, हर्षद घेतोय व्लॉग. पप्पा येत आहे शॉपवरून आणि थोड्याच वेळात आरोहीचे मम्मी पप्पा सुद्धा येत आहे. आणि या ठिकाणी आता मम्मीचं पण आवरलेलं आहे, पण पप्पाचा अजून पत्ता नाही. किती वेळ झाला मम्मी, फोन कर ना पप्पाला. आम्ही ना स्कूबीला खूप जास्त मिस करणार. आम्ही कुठेही बाहेर जायचं म्हटलं ना की आमचा एक मेंबर घरी राहतो, तो आहे स्कूबी. स्कूबी राईट उभी राहिली. स्कूबी पप्पा आले. स्कूबी पप्पा आले. पप्पा आले पप्पा आले पप्पा आले पप्पा आले. आणि हर्षद आणि स्कूबी नाही तर पप्पाला आहे ना सरप्राईज करण्यासाठी उभे राहिलेले. पप्पा शॉक पण नाही झाले. हर्षद पप्पानी रिएक्शन पण नाही दिलं. आवरा स्कूबीला घ्यायचं ना? नाही, तू तर मग घ्यायचं, घेऊन दिला. नको नको नको. तर काहीच मी ना एकदा आता गाडी वगैरे वळून घेतोय. आरोहीचे मम्मी पप्पा पण आले आणि गाडी ना गल्लीतच घेऊ, म्हणजे बॅग वगैरे ना डायरेक्ट गाडीत टाकून घेता येईल. कारण आपण गाडी पाठीमागच्या गल्लीत लावतो, पर तिकडं बॅग आणण्यापेक्षा ना तिकडच गाडी घेऊन टाकू. तर आता आम्ही सगळ्या बॅग वगैरे ठेवून घेतोय गाडीमध्ये. चला पप्पा. आणि मम्मी पप्पा त्यांचं काय राहिलं काय माहिती. द्या ना बॅग, द्या ना. त्यांचं काय थोडं काम आहे. आणि आम्ही ना पूर्ण गाडी एकदम क्लीन करून घेतली होती, एकदम चकचक करून घेतली होती. काल पण गाडी खराब झाली होती, आम्ही बाहेर नेली होती. तर या ठिकाणी ना आरोहीचे मम्मी पप्पा पण आले. आणि येशू कुठं आहे? येशूला कुठं सोडलं? आणि आरोहीचा भोगेला आहे गावाकडं. चला 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 चला. कशाला बोलवायचं? शॉपवर द्यायचे ना? नाही नाही, आपल्याला इकडे जायचंय. त्यांना काय कर, सिग्नलला बोलो, नाही तर सौभाग्य चौकात बोलो. चलो. या ठिकाणी आता आरोहीचे मम्मी पप्पा बसता इथं. हर्षद पण त्यांच्यात बसतोय आणि मम्मी पप्पा गेले माग आणि आरोही मॅडम पुढं माझा ब्लॉग घ्यायला. आणि अरविंद चलो, आपली काही भेट होणार नाही. हॅपी न्यू इयर ब्रो. चाललो मी तिकडं आता आल्यावरच, म्हणजे हे लास्ट वर्ष आहे. आता पुढच्या वर्षी भेटू डायरेक्ट. ए चल रे, पुढच्या वर्षी भेटू डायरेक्ट. आता या वर्षी काही भेट होणार नाही आपली. भेटू पुढच्या वर्षी. काळजी घ्या आपल्या दुकानाची. आणि घ्या चॉबी आपल्या घराची. बाहेर जेवून घ्या रे, वाटलंच तर सोबत जा, मी पैसे देतो. लोकसेवाला जा, आहे ना सुट्टी ना. चलो बाय. केला असतं सोबत सेलिब्रेट, पण जाऊ द्या आता. आपण जाऊ नंतर फिरायला. बाय. आणि आम्हाला आहे ना जाता आता एक लग्न लागलेलं आहे. चला जेवून जाऊ इथून. चला नाचायला मस्त. मोठं दिसतंय, चालतात का? आरोहीचं म्हणणं आहे लग्न खूप मोठं आहे. एकदम भारी भारी टीचर्स आले. कारण हे लॉन आहे ना खूप भारी लॉन आहे. छत्रपती संभाजीनगरचं आहे ना सगळ्यात भारी लॉन्स आहे, सगळ्यात भारी. या सगळ्यात भारी लॉन्स आहे. म्हणजे पहिले होते पण आता आहे ना या लॉन्सला खूप डिमांड आलंय. भारी लॉन्स आहे, म्हणजे काही पैसे नाही दिले त्यांनी, पण मग आहेच भारी. आपल्या शहरातलं भारी लॉन्स. आपल्या शहरातलं सगळ्यात भारी लॉन्स आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गजानन महाराज की जय. आणि आम्हाला आहे ना सीएनजी टाकायचं होतं, तर सीएनजीच भेटलं नाही. अर्ध सीएनजी आहे, त्याच्यात 100 किलोमीटर जाईल गाडी. बट त्याच्या पुढे टेन्शन आहे, पण त्याच्या पुढे पेट्रोल पण आहे म्हणा गाडीत. पेट्रोल पण भरपूर आहे. नवीन वर्षाचा आम्हाला आता एक गोष्ट करायची आहे. म्हणजे दरवेळेस आम्ही कुठे बाहेर जातो ना, मलाच गाडी चालवावी लागते. किती दूर जायचं असलं तरी, जवळ जायचं असलं तरी. तर आमच्यात आहे ना आता मला पप्पाला पण आणि आरोहीला पण गाडी शिकून द्यायची आहे. ॲटलिस्ट आरोहीला तरी आली पाहिजे, म्हणजे बाकीचे मेंबर रिलॅक्स बसते. 2 जण पाहिजे, दोघांना आली पाहिजे. एक मला येते, एक आरोहीला गाडी आली पाहिजे. नवीन वर्षाचा आरोही तू पण संकल्प कर आता की तुला गाडी शिकायची आणि तू शिकणार म्हणून. येते तुला, पण तू घाबरती जास्त. पहिले चांगली चालत होती तू. ती छोटी गाडी असली चालवू शकते ना. ही कुठं चालवू मी?
कापते. चालू करतानाच भीती वाटते ही गाडी. हिला काय बटन आहे, डायरेक्ट बटन दाबलं की गाडी चालू होती. हिला आणि ते एकदम सॉफ्ट आहे ना, थोडं पण पाय जर दिला ना रेसवर लगेच भरकन जाते पुढे. नाही सोपी आहे. उलट मला तर ही गाडी खूप जास्त सोपी वाटते. तर आपण आहे ना चला प्रत्येक मेंबरला विचारू. म्हणजे काल पण विचारलं होतं आपण, पण आज काही नवीन मेंबर पण ऍड झालेले. तर सगळ्यांपासून सुरुवात करू. पहिले आपण हर्षदला विचारू की नवीन वर्षाची कोणती एक गोष्ट करणार आहे. आणि आता आपण आपलं म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात पण किती भारी होणार आहे गजानन महाराजांच्या दर्शनाने. बट आपलं दर्शन उद्या होणार आहे, कारण आज रात्री आपण एका दुसऱ्याच ठिकाणी मुक्कामी थांबणार आहे. तर चला हर्षद पासून सुरुवात करूया. हर्षद, तू काय ठरवलंय नवीन वर्षाची एक कोणती गोष्ट, म्हणजे कालच्या गोष्टी पण लक्षात घे, आणि अशी कोणती गोष्ट आहे तू ठरवलेली की मी आता हे नवीन वर्षात करणार आहे? मी ना 2 गोष्टी ठरवलेल्या आहे. पहिले तर व्लॉगिंग सुधारवणार आहे, ती हिंदीमध्ये करणार आहे. त्याच्यानंतर आहे ना मी ना अभ्यासाकडे लक्ष देणार आहे, पूर्ण अभ्यास करणार आहे. कारण की दादा म्हणत होता तो अभ्यासच नाही करत. तू माझ्या ट्युशनच्या मॅडमला फोन लावून विचारा अभ्यास करतो का. टेस्ट केला होता, बिलकुल अभ्यास नाही करत म्हणे. काय पण नाव सांगा माझ्या ट्युशनच्या मॅडमचं. मी मॅडम म्हणतो काय, नावाने हाक मारू काय? माझ्या काय मैत्रीण आहे का? मॅडम म्हणतो मी, रिस्पेक्ट देतो त्यांना. मॅडम म्हटलं हॅलो मॅडम, त्या म्हणे हॅलो. असं कन्व्हर्सेशन होतं. हो का? मला नावाशी काय करायचं विचार. मम्मी मी फोन नव्हता लावला, माग लावला होता बघा, मम्मी म्हणली होती लावला होता. मी तर तुझ्याकडूनच घेईन साईड, माझे कधीच नाही घेत. काय कशाची साईन नाही घेत? साईड म्हणजे मम्मी तुझ्याकडची साईड घेते, माझी नाही घेत असं. अच्छा, हर्षदचं म्हणणं आहे मम्मी माझी साईड घेते, त्याची साईड नाही घेत. तर चला आता आपण नेक्स्ट मेंबर कडे जाऊ. मम्मी तू काय ठरवलेलं आहे की तू ते नवीन वर्षात करणार आहे? मी का डेली करणार आहे आणि रुटीन वाईज एक daily गोष्ट. का? हा नाही तसं तर काही ठरवलेलं नाहीये, हा. पण म्हणजे आता म्हणजे कसं रोजची जी रुटीन आहे ती वेळेवर करायची, लवकर उठायचं, एकदा वेळेवर करायची ते. रुटीन वाईज करायची फक्त. हा त्याला रुटीन म्हणजे थोडीशी इकडे तिकडे झालेली आहे ना, ती व्यवस्थित टायमिंग वर करायची. ओके. हा पप्पा तुम्ही सांगा आता, तुम्ही काय ठरवलेलं आहे जे की तुम्ही पुढच्या वर्षी करणार आहे? मी एकच इच्छा आहे माझी की मी गाडी शिकणार आता. लय मनावर घेतलं बाबा, किती. सोबतच जाऊ आपण. हा गाडी शिकायची म्हणजे आता पप्पा जेव्हा ड्रायव्हिंग करतील तेव्हा फिरायला जाऊ म्हणे. बरे प्रॉपर शिका पण. प्रॉपर शिकायची. एक दिवस जाशाल. नाही क्लासेस लावायचा डायरेक्ट आता. मला लय भरोसा आहे बरं का, एकदम छान चालवतात. हा, कधीच चालवतील वेळेस. वरून पण पाडला नाही, काही नाही कधीच. नाही मोठ्या गाडीत पण नाही पाडणार मोठ्या गाडीत पाडला तर मग काही खरं नाही. नाही असं कधीच होणार नाही. पप्पा तुम्ही कोणती नवीन गोष्ट करणार आहे नवीन वर्षात? आता नवीन वर्षात आता चाललो गजानन महाराज शेगावाला, तिथं दर्शन करणार आहे. असंच जे आता सुखी जे चालू आहे असंच परत पुढे बी असंच आनंदी सगळा परिवार एकत्र राहा, कोणी भांडण तांडण करू नये. झालं. पप्पा भाषण देऊ राहिले, स्वप्न विचारलं तुम्हाला, तुम्ही वेगळंच सांगताय. आता माझं काय स्वप्न आहे, आता तुमची पोरं मोठ्याला झाले, आता तुमचं आमचे कुठे पोरं वाटायला झाले, आम्ही मोठे झालो आता. तुमचं आता हर्षदचं शिक्षण, तुझं स्वप्न पण ते शेती काय करा पुढं शिक्षण करून. पुढच्या वर्षाचं सांगा तुम्ही. त्याला पुढच्या शिक्षणाचं काय, पुढच्या वर्षी तो किती जाईल, 6वी जाईल. 10वीतच त्यानं 10वी करावं बस. मम्मी तू नवीन वर्षात काय नवीन गोष्ट करणार आहे? जसं की नवीन गाऊन घेणार आहे, नवीन गाऊन. सांग ना. पप्पा हो. नवीन गाऊन घेणारे. काय करू, माझं गंज रुटीन बाबा जीवनाची, माझी गंधाईने सकाळी उठा, डब्बे करा. अरे स्वप्न. तुमचं मोटिवेशन सांगायलाच नाही लावलं मी, तुम्ही काय केलं काय नाही. तुमचं नवीन वर्षाचा संकल्प काय ते सांगा. संकल्प का संकल्प काय चांगलं संकल्प राहील काहीतरी, ते बी झालं ते. अरे पण एखादा संकल्प असतो ना, ते कोणता आहे त्यातला एक संकल्प सांग की हा मला ह्या वर्षी ही गोष्ट करायची आहे. घराचं आहे ना. घराचं आहे ना संकल्प. ओके बघू होतं का मम्मीचं घर, बघू प्रत्येक लवकर स्वप्न पूर्ण होईना. झालंच पाहिजे घराचं, पण घर पण इम्पॉर्टंट आहे. कारण सध्या चेंज इज नीड म्हणतात तसं, आता आम्हाला बदलायची गरज आहे घर. कारण आम्हाला व्हिडिओला त्याला पण खूप जास्त प्रॉब्लेम येतो, परत गाडी लावायला प्रॉब्लेम येतो, मेन गाडीपासून प्रॉब्लेम चालू झाले. आणि इथं काय सप्ताह आहे. सप्ताहाला एवढी गर्दी, आणि बाहेरचं डेकोरेशन किती भारी केलेलं आहे बघा ना. आणि माझा यावर्षीचा संकल्प आहे की मला आहे ना लय एक्सप्लोर करायचं, लय फिरायचं यावर्षी. म्हणजे मला जेवढं फिरता येईल, जेवढं पॉसिबल होईल तेवढं सगळं फिरायचं आहे मला, आणि थोडं बाहेर पण जायचं आहे.
महाराष्ट्राच्या बाहेर पण जायचंय आणि देशाच्या बाहेर पण जायचंय. माझं तर ह्यावर्षीचा हाच संकल्प आहे की मला खूप जास्त एक्सप्लोर करायचंय आणि आपल्याबरोबर ऑडियन्सला सुद्धा सगळं एक्सप्लोर करून आणायचंय. म्हणजे व्हिडिओत न बरं का, प्रत्येकाला न्यायला मला पॉसिबल नाहीये. माझा एक संकल्प आहे, तुला कुठंच एकटं सोडायचं नाहीये. तुझा संकल्प खरा नाही होणार, माझा होणार आहे. पण हर्षद आणि आरोहीचे पप्पा ना लाडू खात होते, तर मी त्यांना दोघांना वॉर्निंग दिली. गाडी घाण होती म्हटलं, गाडी साईडला घेतली, त्यांना लाडू खायला लावला. काय हसतो रे? हसतो का बरे? हसतो का बरे? मला उतरायला लावलं. हर्षद हसतो का बरे? कारण त्याला उतरायला लावलं म्हणून. खाली बसून खा. नेहमी ना वेळेवर निघत असतो, बट ह्या टाइमला ना थोडा वेळच झाला निघायला. बट जाऊ दे, आम्हाला तसं पण दर्शनाला उद्या जायचं म्हटल्यावर काही टेन्शन नाही. अलीकडेच मुक्काम आहे आपला आणि जाताना जेवणच करून जाऊ, म्हणजे गेलो की डायरेक्ट झोपायचं, दुसऱ्या दिवशी एकदम फ्रेश व्हायचं. आणि माझी नवीन वर्षाची 21 राहिलीच म्हणजे ना मला वजन वाढवायचंय. कारण की दादा मम्मी म्हणतात की ना तुझं वजन खूप कमी आहे, खूप कमी आहे. दादाच किती हेल्दी बघ ना, दादा किती हेल्दी आहे. त्यामुळे ना मला ना ढोलव नाही आणि वजन वाढवणे. वजन वाढवायचं. अरे दो अलग अलग ट्रक आहे. मलाही वाटलं की त्या 2 ट्रक येत होते ना, ते पाठीमागची ट्रक एकदम जवळून चालली होती तिच्या. मला वाटलं एकच ट्रक एवढी लंबी आहे, नंतर कळालं पुढे आल्यावर की त्या 2 ट्रक वेगवेगळ्या होत्या. आणि आम्ही ना रस्ता हुकलो होतो, आम्हाला लक्षातच नाही की समृद्धी महामार्गावर पण जाता येतं. तर आत्ता कळालं आणि पुढे आल्यावर इकडे जेव्हा समृद्धीचा रस्ता दिसला ना, मग मी मॅपमध्ये बघितलं तेव्हा कळालं. म्हणजे संभाजीनगरवरनं जाऊ शकत होतो, म्हणजे आमच्या घरावरनं डायरेक्ट आम्ही तिथून जाऊ शकत होतो. तेवढा टॅक्स वाचला आपला, नाही तर आपल्याला टोल लागला असता परत तिकडं. आता लागल टोल, पण कमी टोल लागल मग. आणि सगळ्यात बेस्ट रोड मला वाटतं समृद्धी आहे. किती स्मूथ रोड आहे माहिती का, फक्त गाडी सावकाश चालवावं लागते, बाकी रोडचा काहीच फॉल्ट नाही. रोड एकदम मस्त आहे डायरेक्ट. आता आपण रोडला लागणार आहे, आपण अजून रोडला लागलो पण नाहीये. आता तो रोड आहे आडवा पलीकडचा, आता आपण तिथे एंटर होऊ, त्याच्या पहिले आपली एंट्री होईल टोल बुथला. हे जात आहे ना, आम्ही समृद्धी महामार्गावरती लागलेलो आहे आणि रोड इतका स्मूथ आहे माहिती का, म्हणजे काच वगैरे बंद आहे ना, तर बाहेरचा आवाज पण येत नाही, काहीच नाही. गाडी किती स्पीडनं जाऊ द्या बाजूची, म्हणजे बिलकुल आवाज येत नाही. आपण जर काच खाली केला ना, तर बाहेरचा आवाज बघा किती येतो. मी माईक थोडंसं आहे ना बाहेर धरतो, जेणेकरून तुम्हाला बाहेरच्या हवेचा आवाज येईल. किती खतरनाक हवा आहे. म्हणजे इथे ना गाडीची स्पीडच कळत नाही, गाडी 100 कधी जाती, 150 कधी जाती, ड्रायव्हरला बिलकुल कळत नाही. समृद्धीचं नामचं आता नातं संपलेलं आहे. आता आम्ही खाली उतरलेलो आहे. आता आपल्याला टोल लागल, बघू आपला टोल किती कटतो. म्हणजे आपण अंदाजा लावू शकतो ना की किती टोल लागला किती किलोमीटरला. बघू आता किती टोल लागतो. किती कटलं तेच दिसलं नाही, पण मेसेज आल्यावरच कळत आता. तर काही ऑन एन ॲव्हरेज आम्हाला 100 किलोमीटरला आहे ना 150 रुपयाचा टोल लागलेला आहे, म्हणजे ओके डायरेक्ट. तर काही आता आहे ना आम्ही एका जंगलाच्या रस्त्याला लागलेलो आहे. आम्हाला काय दरवेळेस कुठे जायचं म्हटलं की जंगल 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 लागतंय. कोणाला उतरायचंय? नाही मी नाही उतरते, पप्पाला त्यांना वाटलं मला उतरायचंय काय. चला बघू, जंगलाचा आनंद घेऊ आणि जरा ऑडियन्सला पण आज जंगलाचा फील करून देऊ आपण. तर काही फायनली आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे आणि त्याच्या पहिले म्हटलं एकदा पेट पूजा करून घेऊ, कारण सगळ्यांनाच भूक लागलेली आहे. तर आता आम्ही जिथं हॉटेल केली आहे ना, त्याच्या थोडंसंच बाजूला रेस्टॉरंट भेटलं आहे आम्हाला. आता इथे एकदा पोटभर जेवण करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर हॉटेल रूमवर जाऊ. आणि आमच्या आहे ना सगळ्याच मेंबरला भूक लागलेली आहे. तर काही एकदम मस्त आणि पोटभर आमचं जेवण झालेलं आहे. तर सगळ्यांनी इतकं पोटभर जेवण केलंय ना, तर गाडीत जसे बसले नाही, गाडी थोडी खाली दबली माहिती का. खरंच लिटरली सगळे पोटभर जेवले डायरेक्ट, कारण जेवण पण छान होतं. तर आता आलोय हॉटेल रूमवर. या साईडला वरती आपलं हॉटेल आहे आणि आता सगळे ना बॅग वगैरे काढून घेत आहे एकदा. चलो 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 चलो. तर काही फायनली आता हॉटेल रूमवर आलोय आणि आता ना झोपायचंय. मला व्लॉग पण एडिट करायचा आहे, बट माझा व्लॉग आहे ना आरू एडिट करून देणार आहे. तर आजचा व्लॉग आपण याच ठिकाणी एंड करू आणि नंतर आपण उद्याच्या व्लॉग मध्ये जाणार आहे. म्हणजे आम्ही उद्या जाणार आहे शेगावला. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. I'm falling fast, sitting here praying that this night's gonna last. You got it all